काल सकाळी तुम्ही माझ्याकडे आले होते तेव्हाच मी तुम्हाला सांगितलं होतं की संध्याकाळी भेटा, 10च्या 10 जागा या युवा सेनेच्या निवडून येतील. मतमोजणीच्या आधी मी तुम्हाला बोललो होतो. आणि माझं याच्यात असंच म्हणणं आहे की अशा निरपेक्षपणे बॅलेटवर निवडणुका झाल्या तर असाच निकाल लागणार आहे. त्यामुळं मुंबईमध्ये शिवसेनेची शक्ती आहे, शिवसेनेची ताकद आहे. सगळा वर्ग शिवसेनेच्या मागे. मला वाटतं किती डिफरन्स, किती गॅप आहे याच्यामध्ये. निवडणुकीत थोडासा गॅप असला तर मी समजू शकतो, परंतु एवढा गॅप आणि सगळ्याच्या सगळ्या जागा युवा सेनेनं माननीय आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वात जिंकलेला आहे. मुंबईत शिवसेनेचाच आवाज आहे आणि तो महाराष्ट्रातील आहे. विधानसभेच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्याची त्यांची मागणी आहे. तुम्ही एक अत्यंत टोचणारा ट्विट केले आज या विजयानंतर की अब्दालीच्या फौजदारांनो वाघाचे पट्टे अंगावर पेंट करून हिंडणाऱ्या दांडगानं अगोदर पोराशी निपटा, बापाचा विषय तुमच्या बसचा नाही. बरोबर आहे. कारण उद्धवजी ठाकरे साहेबांनी या देशात कुणी आवाज उठवला असेल या सगळ्या दिल्लीच्या पदपातशाहीविषयी तर तो उद्धवजी ठाकरे साहेबांनी आवाज उठवलेला आहे. आणि नंतर हा आवाज बुलंद होत गेला, त्याच्यात सगळे लोक सहभागी होत गेले आणि भारतीय जनता पार्टीला बहुमतापासून रोखलेलं आहे. उद्धवजी मोठे नेते. आज आदित्यजी साहेबांनी, आदित्य ठाकरे तर त्यांचे पुत्र आहे, युवा सेनेचे प्रमुख आहे, त्यांनीच यांना हरवलेले. सगळे एक झालेले होते. भाजपचं अभावी पण एकत्र होतं, शिंदेच्या सेनेचं त्याला पाठिंबा होता, मनसेसुद्धा इकडून तिकडून विरोधात काड्या करतच होतं. आणि या सगळ्यांना एकत्रित एकट्या आदित्य साहेबांच्या नेतृत्वाखाली पराभूत केलेलं आहे. हाच इशारा आहे की तुम्ही जे डराव वाघाचं कातडं घेऊन आम्ही वाघ आहोत असे ते 2-4 लोक बोलत असतात ना, अशी शेलार बेलार आणखी ते बारीक 2-4 लोक. मग तर त्यांना हा इशारा आहे तर तुम्ही नुसते वाघाचे पट्टे अंगावर ठेवून तुम्ही वाघ होत नाही. खरा वाघ मग तो मुंबईमध्ये मातोश्रीवर ठाकरेंच्या रूपाने बसलेला. तुम्ही आता बोलले की बॅलेट पेपरवर मोठा विजय मिळालेला आहे, तुम्ही मागणी करणार का विधानसभा बॅलेट पेपरवर? सातत्यानं हा विषय हिंदुस्थानात नाही जगात आहे. कित्येक मोठ्या जगामध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन बंद करून बॅलेटवर निवडणुका झालेल्या आहेत. आणि बॅलेटवर लोकांना सुस्पष्टपणे विश्वास निर्माण होतो की मी कोणाला मतदान केलेलं आहे. आजही इलेक्ट्रॉनिक मशीनवर कोणी जरी मतदान केलं तरी त्याला असं मनात विश्वास निर्माण होत नाही की मी हे मतदान केलेलं आहे. विश्वास जरी निर्माण झाला तरी त्याचा पुरावा कोणताही त्याच्याकडे राहत नाही. आणि त्यामुळे बॅलेट ही योग्य पद्धती आहे. दादा, सरकारने तिजोरी उघडल्याचं दिसतंय. 273 आमदारांना 218 कोटी विकास निधी देण्यात आलेला आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर. 273 आमदारांना 218 कोटीचा विकास निधी देण्यात आलेला आहे. 218 कोटी साधी अमाऊंट आहे सरकारच्या दृष्टीनं. नुसत्या प्रशासकीय मान्यता सरकार देतं. मी सगळ्या गुत्तेदारांना सगळ्यांना आव्हान करतो की फक्त प्रशासकीय मान्यता घेऊन गुत्तेदारांना हाताशी धरून काहीतरी काम करण्याचं नाटक केलं जातं. कुठेही काम चालू नाही, कुठेही गुत्तेदार काम करू शकत नाही. कारण या सरकारकडे या विकास कामासाठी एकही रुपया नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. आगामी विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घेण्यात यावी अशी तुमच्या शिवसेनेकडे मागणी करण्यात आलेली आहे. हो, बरोबर आहे. ते 17 टप्पे 10 टप्प्यात निवडणूक काय अर्थ आहे त्याला? एकाच टप्प्यात निवडणूक एकदाच झाली पाहिजे. 288च्या 288 मतदारसंघामध्ये एकाच दिवशी ही निवडणूक व्हावी ही शिवसेनेची मागणी आहे. कारण मग वेगवेगळं आज इकडे उद्या तिकडे या मतदानाला काही अर्थ नाही. एकाच दिवशी कारण दुबार मतदानाचं प्रमाणसुद्धा, बोगस मतदानाचा प्रकारसुद्धा वेगवेगळ्या दिवशी निवडणूक असल्यामुळे घडलेले आहेत. असे अनेक पुरावे आहेत. कित्येक लोकांचे नाव 2-2 मतदारसंघात आहे. एका मतदारसंघात दुबार असलं तर ते सापडू शकतात. 2 मतदारसंघात दुबार नाव, त्याचं काय करतं सरकार, निवडणूक आयोग? काही करत नाही. आणि म्हणून दुबार मतदान मोठ्या प्रमाणात. आता इथं सिल्लोडमध्ये 23,000 नाव दुबार आहे, जे संभाजीनगर मध्यमध्ये पण आहे आणि सिल्लोडमध्ये. आता मला सांगा, सिल्लोड आणि मध्यच्या निवडणुका 2 दिवसात झाले तर एक तर दोन्हीकडे लोक मतदान करतील ना. ते सरकार निवडणूक आयोग तर काढत नाही नाव ते. आणि म्हणून एकाच दिवशी निवडणूक झाली पाहिजे मागणी शिवसेनेची. धारावीची जागा आहे, संजय राऊतांनी दावा केला त्याच्यावरती आम्ही लढवली अशी इच्छा तिथल्या धारावीकरांची, असं त्यांचं वक्तव्य. त्यावरून
काँग्रेस आणि तुमच्या शिवसेनेमध्ये वाद होण्याची शक्यता आहे? काही वाद होण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे, लगेच घेतलेली नाही आहे. इच्छा व्यक्त करणं काही गुन्हा नाही आहे. इच्छा व्यक्त तेही करू शकतात. त्यांनी व्यक्त केल्या अनेक इच्छा, काँग्रेसने ही पाहिजे ती पाहिजे, तशी शिवसेनेने इच्छा व्यक्त केली तर काय फरक पडतो? शरद पवार यांनी ठरवले आहे 88 जागेच्या खाली नाही येणार आहेत. काँग्रेस आणि पवार गट म्हणजे पवार गट 284 जागा होत असल्यानं उद्धव ठाकरे यांना 44 जागा सुटेल हा फॉर्म्युला बरंच म्हणजे प्रसिद्ध होतोय. कसं बघताय? 44 जागाच तुम्हाला सुटतील असा एक अंदाज आहे. गणित असं आहे की जागा वाटपामध्ये पवार म्हणतात की ते 88 जागा लढवणार, ठीक आहे. आणि मग काँग्रेसच्या जर त्यात मिक्स केल्या तर त्या होतात 244 जागा. मग शिल्लक होतात 44 जागा. तर मग उद्धव काँग्रेस किती लढणार म्हणून? 88 म्हणजे 244च्या हिशोबाने जर बघितलं तर 160च्या आसपास काँग्रेस जागा लढणार. एकटी काँग्रेस 160? काही बातम्या या तुमच्या, याला काही अर्थ नाही. मुंबईत हाय अलर्ट आहे सध्या आलेला आहे. मंदिरांवरती ज्या बातम्या येत आहेत हल्ला होऊ शकतो अशा पद्धतीच्या. पोलीस सतर्क झालेले आहेत. गस्त देखील मुंबईच्या विविध मंदिरांमध्ये वाढवण्यात आली, जसे की सिद्धिविनायक असेल, मुंबादेवी असेल. नाही ठीक आहे, हाय आलं असं पोलिसांनी याची काळजी घ्यावी. पण तो हे झालं वेगळा मुद्दा. संभाजीनगरात राजपूत राजांनी 300 वर्षापूर्वी बांधलेले मंदिर पाडण्याचं सरकारने कोर्टाने आदेश दिलेला आहे. मग ते जे आहे ते पण नीट सांभाळण्याची, पाडण्याची सरकारची भूमिका दिसते. कारण सरकारमधले जे अधिकारी आहेत त्यांची जी कमिटी होती, या कमिटीनं हे मंदिर इनलिगल म्हटलेलं आहे. विद्यापीठ यायच्या आधी 1680ला निर्माण झालेले मंदिरं पाडण्याचा कोर्टाने आदेश दिला. आणि कोर्टाने आदेश या आधारावर दिला की म्युन्सिपल कमिशनर, पोलीस आयुक्त, विद्यापीठाचे कुलगुरू यांनी पाहणी करून अशा पद्धतीनं कोर्टाला अहवाल दिला होता. मला वाटतं हे सुद्धा मंदिरं सांभाळण्याची आवश्यकता आहे. मुख्यमंत्रीपद हे फिरते हवे असं राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रवादीने अजित पवारांनी अमित शहाकडे मागणी केलेली आहे. त्यामुळे कुठेतरी मुख्यमंत्रीपद हे संगीत खुर्चीसारखं थोडक्यात. फिरतेपेक्षा संगीत खुर्ची, आज मी उद्या तू परवा तू, त्याचा तो विचार आहे. अजितदादाचा तो विचार आहे. कारण त्यांची इच्छा अशी पूर्ण होत नाही तर अशी ती पूर्ण व्हावी असं त्यांना वाटत असावं. आरक्षणाच्या मुद्द्यावर नरहरी झिरवळ देखील आक्रमक झालेले आहे. ते मंत्रालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करणार आहे. नाही, आता त्यांच्या भूमिका आदिवासी आमदारांच्या आहेत. सरकारने आदिवासी आमदारांच्या किंवा आदिवासी समाजाच्या भावना समजून घेतल्या पाहिजे. नरहरी झिरवळ उपोषणाला का बसावं? त्यांच्या पक्षाचं सरकार आहे, मुख्यमंत्री त्यांचे आहेत, उपमुख्यमंत्री त्यांचे, आणि मग उपोषणाला बसण्याचे नाटक नाही काय? ठीक आहे, जो सरकारच्या विरोधातला आहे त्याने उपोषण करणं मी समजू शकतो. सरकार त्याचं ऐकत नाही. परंतु हे उपसभापती आहे विधानसभेसारख्या ठिकाणचे. उपसभापती चेअरवर बसून सरकारला कोणताही आदेश द्यावा लागतो. उपोषणाची गरज नाही. मला ते नाटक करतात नरहरी झिरवळ. प्रवीण दरेकरांनी एक संजय राऊतांवरती टीका केलेली आहे. आयुष्यभर चमचेगिरी केलेल्या राऊतांना धर्मवीरची पटकथा कशी कळणार? कितीही शकुनी मामा आले तरी चक्र भेदण्याची ताकद फडणवीसामध्ये आहे. पत्राचाळीचा लुटारू राऊत ही पटकथा कशी वाटते असं त्यांनी. मला असं वाटतं धर्मवीर मुंबईहून ठाणे, ठाण्याहून सुरत, सुरतहून गुवाहाटी, गुवाहाटीहून गोवा, गोव्याहून मुंबई फिरणारे नव्हते. धर्मवीर डायरेक्ट ठाण्याहून मातोश्रीवर जाणारे होते. एवढंच सांगेल मी याच्यामध्ये. धर्मवीर बाबतच आणखी एक प्रश्न आहे. त्यामध्ये एक सीन दाखवण्यात आलेला आहे. त्यांनी डायलॉग पण आहे की एकनाथ शिंदे दिगेने विचारत आहेत की राज ठाकरे साहेबांसारखा उमदा वारसदार डावलला गेला तेव्हा आवाज का नाही उठवला? शिवसैनिकांच्या मनातला वारसदार का नाही ओळखला? असं शिंदे दिगेंना म्हणतात. पण त्यातला मेक अशी आहे की दिगेंचं निधन 2001 मध्ये झालंय आणि उद्धव ठाकरेंना कार्याध्यक्ष 2003 मध्ये करण्यात आले. याचाच अर्थ किती टेकमपाक आहे. ज्या अशी घटना घडलीच नाही ती चित्रपट म्हणजे चित्रपट म्हणून घ्या. ते कपोल कल्पित दिघेंची. एकनाथ शिंदे हे दिघेंच्या समोर दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या फळीतले काय शिवसैनिक होते. पहिल्या फळीतले नव्हते. लगे त्यांच्याशी चर्चा करावं असं नव्हते. दिघे साहेबांनी चर्चा करावी असे एकनाथ शिंदेचं स्थान नव्हतं. दुसऱ्या, तिसऱ्या फळीत होते ते. तेव्हा मला असं वाटतं हे सगळं पिक्चरमध्ये दाखवलेलं धांदात खोटा अपप्रचार आहे. आनंद दिघेंशी बरोबरी करणं आहे. शिवसेना प्रमुखांना दिघे साहेबापेक्षा जास्त दाखवणं आहे. म्हणतो हे प्रकार जनता खपवून घेणार नाही. डॉक्टर साहेब आपलं काही आहे का?
चलो डॉक्टरनेच पाठवलं. ओके मला ओके हो मेरा दिल तो भरा नहीं अभी लेकिन चलो तुम्हारा दिल भरे तक हम रिकॉर्ड में रोकेंगे। चलो बहुतेक एक राऊंड होईल दादा दुपारी. दुपारी आहे ना आपली महिला आघाडीची प्रेस आहे, त्याच्या आधी भेटू ना आपण. त्याच्या आधी या, तिथंच मी करू. ऑफिसलाच आहे. हा तिथेच करू, मी ऑफिसलाच बसणार आहे वाजेपासून. त्यांची प्रेस आहे, त्या घेतील. मी काय प्रेसला नाही बसणार. तर काय मुशी असेल तिथंच. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.